तर धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजपचे खासदार राहुल गांधी यांची आता तक्रार करणार आहेत। अनुराग ठाकूर, बांसुरी स्वराज, हिमांग जोशी हे संसदेतून तक्रार करण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रताप सारंगी आणि त्यासोबतच मुकेश राजपूत यांच्यासोबत फोनवरून विचारपूस सुद्धा झालेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नेमकं काय घडलं? नक्कीच आता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन जे आहे, संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अनुराग ठाकूर, हिमांग जोशी आणि बांसुरी स्वराज हे 3 खासदार भाजपचे निघालेत। ते राहुल गांधींच्या विरोधामध्ये तक्रार देणार आहेत। राहुल गांधींनी धक्काबुक्की केली आणि त्यामुळे प्रताप सारंगी यांना जखम झाली असा आरोप भाजपने केलेला आहे। तर दरम्यानच्या काळात मल्लिकार्जुन खरगे यांनी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असं पत्र सभापतींना लिहिलेलं आहे। आता भाजपचे 3 खासदार जाऊन राहुल गांधींच्या विरोधात तक्रार देणार आहेत पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला आणि संसद मार्ग पोलीस ठाणे येथे दिल्लीतील तक्रार नोंदवली जाणार आहे असं समजतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर धक्काबुक्की प्रकरणामध्ये आता भाजपचे खासदार हे राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार देणार आहेत। आणि या सगळ्या प्रकरणावरती आता भाजपचे नेते किरण रिजिजू यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया। राहुल गांधी ने भारतीय जनता पार्टी के 2 एमपीज प्रताप सिंह सारंगी जी और मुकेश राजपूत जी को बहुत बुरी तरह घायल कराया। जोर से धक्का दे करके खून निकलने तक, सर पे चोट आने तक राहुल गांधी जी ने जो फिजिकल असॉल्ट किया है, धक्का मुक्की जो किया है, मैं सबसे पहले उसको खंडन करना चाहता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।